पातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान 20 तारखेला आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज व दडपशाहीचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पातूर तालुक्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या बंदला पातूर शहरात ग्रामीण भागातही प्रचंड प्रतिसाद मिळाला। यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया। आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र आज देण्यात आली। गेल्या 20 तारखेला दिल्ली जंतर मंतर येथे होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी विद्यार्थी लोकशाही मार्गाने शांतचित्ताने आंदोलन करत होते, परंतु या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत काही जनरल डायरीचं जो राज्य करून गेला त्यांच्या जनरल डायरीच्या या ठिकाणी काही अवलादी जिवंत आहेत। त्या जनरल डायरीच्या अवलादीनं त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांच्यावर अमानुषपणे या ठिकाणी लाठी हल्ला करण्यात आला। तिच्यात बरेचसे विद्यार्थी प्रचंड प्रमाणात जखमी झाले, काही विद्यार्थ्यांचे निधन झालेले आहे। याचा निषेध म्हणून सर्व बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक केलेली आहे। या बंदला विविध संघटनांनी, विविध माध्यमांनी, विविध पक्षांनी या ठिकाणी काही पाठिंबा दिलेला आहे। आमच्या पातूर तालुक्यामध्येही पातूर शहरातील पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या समर्थनामुळे पातूर शहरातील लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे या ठिकाणी 100% पातूर बंद करण्यात आलेला आहे। आमची एवढीच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांना जे पद सोपावलं नाही आहे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो।